हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया नाचणीचा डोसा. नाचणीचा हा झटपट होणारा डोसा आहे. याला काही भिजवावं लागत नाही आणि हा फार हेल्दी आहे शरीरासाठी. आपल्या ब्लड शुगर नियंत्रणात राहतं आणि कोलेस्ट्रॉल वाढलं असेल ते पण नियंत्रणात राहतं. तुम्ही आणि हाडासाठी एकदम गुणधर्म याच्यात भरपूर आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हा हेल्दी डोसा तुमचा झटपट, याला काही मेहनत लागत नाही आणि सकाळी भिजवल्याबरोबर लगेच होणारा हा डोसा आहे. आणि याच्यासाठी लागणारे साहित्य एकदम कमी साहित्यात हेल्दी डोसा तयार होतो. आता आपण बघूया हा हेल्दी डोसेसाठी लागणारे साहित्य. आता बघा, मी हे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हा रवा घेतला आहे आणि कोथिंबीर आहे पाणी भिजवण्यासाठी आहे आणि मीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे, हिरवी. एकदम कमी साहित्यात झटपट होणारा हेल्दी नाचणीचा डोसा आपण बनवूया. आता आपण काय करणार, पहिले आपण हे नाचणीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, ते आपण टाकूया आणि त्याच्यानंतर आपण हे तांदळाचं 4 चमचे समजा आणि रवा 4 चमचे आणि कोथिंबीर टाकूया. भरपूर कोथिंबीर टाका म्हणजे एकदम चव छान येते. आणि हिरवी मिरची टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता आपण हे थोडं छान असं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर याच्यात मी भरपूर टाकली, छान लागतं, चव छान येते. आणि असं मिक्स, आणि एकदम तुम्ही पाणी टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकून त्याला, नाहीतर गुठळ्या होतील. डोसा करायला तुम्हाला व्यवस्थित हे थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करत जायचं. आता आपण अजून पाणी टाकू आणि त्याला मिक्स करून घेऊ आणि 10 मिनटं ठेवूया. आणि कांदा पण आपण त्या डोस्यामध्ये ॲड करूया आणि शेवटी कांदा टाकूया आपण आणि हलवून घेऊया. याची कन्सिस्टन्सी बघा, एकदम असं पातळ पाहिजे, म्हणजे तो कुरकुरीत होतो. चला आता आपण बनवूया हा डोसा. आणि तवा तापायला ठेवला आहे. तवा तेल टाकलं, सगळीकडनं पसरून घेतलं आहे. वाटीने सगळं हलवून घ्यायचं. असं चमच्याने टाका, वाटीने टाका, तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं टाका. आणि असं पण त्याच्यावर आपण बघा कोरडा होते, तो म्हणजे शिजतोय. त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवूया. गॅस मिडियम ठेवायचा आणि आपण 2 मिनटांनी झाकण काढूया. बघा असं आपलं झालं आहे, एकदम छान दिसतं कोरडेपणा त्याच्यात. आणि याच्यावरती पण आपण थोडंसं तेल लावायचं, कारण की हा नाचणीचा डोसा थोडा कोरडा होतो, म्हणून आपण थोडंसं तेल लावूया त्याला. आणि एकदम कडा पण सुटले बघा त्याच्या, म्हणजे आपला छान झाला हा नाचणीचा डोसा. झटपट होणारा, हेल्दी, आणि हा गरम गरमच छान लागतो. तुम्ही हा भिजवावं लागत नाही. बघा याच्या कडा सुटल्या आहे, म्हणजे आपला नाचणीचा, हे बघा हा असा निघतो आहे, एकदम टेस्टी झाला आहे. बघा हा असा ब्राऊन झाला, आपण असं व्यवस्थित काढून घेऊया. कडनं असा निघतो आहे तो डोसा. तर आपण हा पलटून घेऊया. एकदम जाळीदार झाला आहे बघा डोसा. त्याला जाळ्या बघा एकदम छान झाला आहे. एकदम याच्यासोबत आपल्याला काही, त्यात आपण कांदा टाकला आहे, हिरवी मिरची टाकली, त्यामुळे नुसता खायलाही हा छान लागतो. नाहीतर तुम्ही चटणीसोबत, खोबऱ्याची चटणी, तुम्हाला जी चटणी आवडते ती करून आपण तुम्ही खाऊ शकता. नुसता पण खायला एकदम छान हेल्दी रागीचा डोसा रेडी. आपण आता तो प्लेटमध्ये काढू. दुसरा चटणी पण बघा एकदम छान झाला आहे बघा. आपण त्याला आता प्लेटमध्ये काढूया. हा
आपला नाचणीचा जाळीदार कुरकुरीत डोसा रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त हेल्दी खा, मस्त राहा, आनंदी राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.